काय चाललंय अंशू? घेऊन एक आम्हाला पाहिजे ती. ते ठेव, सोड तिथं. वैताग देऊन सोडलाय नुसतं या दोघांनी. आणि तुम्ही हे काय लावलंय हो? नुसता कलर करणार आणि साफसफाई करून कोण जाणार या कलरची मग? एवढं तरी काम कर. अरे बापरे, म्हणजे मी बसले होते, मी काम करत नव्हते. तुझं ऑफिसचं काम सोडून. हो का? कलरला पैसे मी दिले. काय केलं? इकडं आण बोललो मी. कलरला पैसे मी द्यायचे, सगळं मी करायचं. तुम्ही तेवढं तरी केलं पाहिजे का नाही? मी म्हटलं होतं की नाही कलर नको पॅडी, राहू द्या. आय आय काय नको करू. तर अशा रीतीने ना साहेबांनी खरंच कलरचे माझे पैसे वाचवले आणि स्वतः कलर केला. पिंक छान केलाय खरं तर, पण तुझ्यामुळं केलाय असा. तू भिंती रंगवल्या होत्यास. आणि खरं तर ना इथून टी व्ही काढूया म्हणत होते, इथं लावूया, इथं पण टी व्हीचं कनेक्शन आहे. पण झालं असं की टाटा स्कायचं कनेक्शन इथे आहे आणि आम्ही नेटवर टी व्ही नाही बाबा चालवू शकत, कारण पोरगं माझं दिवस रात्र नुसतं टी व्ही बघतंय. हे असं मारले, बघू शकता. पण की नाही इथे व्हाईट मारला, इथे व्हाईट कलर केला, कारण ना इथे यांना ग्रास लावायचं आहे म्हणतायत. आता बघू कसं होतं. हे फायनल लुक अंशू पप्पाने दिलेल्या कलरचा. इथं मध्येच व्हाईट दिलं. या बाजूला टी व्ही लावणार आहे नंतर. सध्या तरी टाटा स्काय आहे आणि अंशूला दिवसभर टी व्ही लागते, त्यामुळं नेटवर नाही ठेवू शकत टी व्ही, म्हणून मग इकडेच लावली आहे. तर या बाजूला वरती पिंक दिला, इकडे व्हाईट आणि इकडे पर्पल आणि इकडे पण पर्पल दिला आणि इथे व्हाईट दिला. का सांगू तर इथे त्यांना काहीतरी करायचं आहे असं म्हणाले. आता माझं लेकरू झोपलं आहे, रात्रीच्या 11:30 वाजल्यात आणि मी साफसफाई करत होते. कलर द्यायला काढला आहे आणि पाणी नव्हतं 2 दिवस घरामध्ये आणि त्यामुळं थोडासा इश्यू झाला आम्हाला. तर फायनली आत्ता बघा साफसफाई झाली आहे माझी. कसा वाटला अंशू पप्पाने दिलेला कलर मला नक्की सांगा. तर हा आहे फायनल लुक आणि यासाठी मी अंशू पप्पांचं कौतुक केलं बरं का. त्यांची इच्छा असते की खूप कौतुक करावं. नंतर मग दुसऱ्या दिवशी मी खूप भडकले त्यांच्यावर, कारण ते गाडीच्या खिडकीतून अंशूला उतरते. खिडकीतून उचलून घ्यायला व्यवस्थित अशा सवयी नाही शिकवायच्या. आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे की पोरांना बिघडवायचं कसं हे तुम्ही सांगता. चुकून जर खिडकीतनं उडी मारली तर कसं काय उडी मारेल तू? पण नको त्या गोष्टी शिकवाच का. व्यवस्थित डोअर कशासाठी, गाडीला त्यासाठीच आहे, हळूहळू उतरायला आहे ना. आता कुठे गेले होते मला डुबवायला? हो का? काय खोटं बोलताय. भंगार 3 दिवस झालं कलर केला ना, भंगार विकलं त्याची. हो का? 70 रुपये आले. 450च्या कढईचे 70 रुपये आले आहे का नाही. घेऊन एकदाही वापरली नव्हती. सांगा ना तिचं नुकसान कोणामुळे झालं? कढईचं लोखंडाची कढई साहेबांनी पाण्याखाली ठेवली होती, किचन कट्ट्याखाली, जिथं पाणी टपकतं तिथं ठेवली होती, का तर पाणी त्याच्यात साचल म्हणून. एवढा गंज धरला ना तिनं, काय सांगायचं. हाताने साफ होतच नव्हती. येईल का आपलं? येईल की आता वेळ. तर माझं पाखरू कुठं आहे ते? तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. उद्या पुन्हा भेटू.